ज्याने एक चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना एक गगनभेदी षटकार दिवाळी टीमच्या खेळाडूंना मारला आणि मात्र केडेच वागीरवाडा या मोठ्या संघाला पराभूत केलं। तो संघ मात्र यावेळी सावरकर टीमच्या विरुद्ध खेळेल। आमचे प्रशांतजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन आहे। पागोडे 40+ टीमचे एक दर्जेदार खेळाडू आहेत, त्याचा संघ काल पराभूत झाला। पागोडे ते गावचे 3 संघ होते, 3 संघ या स्पर्धेमधून पराभूत झालेत। आमचे शैलेशजी कल्पेशजी या सर्व मंडळींची मेहनत खूप मोठी आहे। आमच्या संदीप तांडेल असतील, आमचे राजेश ठाकूर असतील। सामना स्पीडअप आता करा, जास्त तर वेळ नका। आणखी 4 मॅचेस आहेत, सकाळचे 9-10 वाजायला नको। विनंती आहे, दूधवाला घरी येतोय तेव्हा आपण घरी जातो। चला टाइम लावला आता, मात्र 15 मिनिटांमध्ये पहिले 3 षटकं संपणं अनिवार्य आहे। पंचांचा इशारा आहे तो गेम ऑन। मुकेश म्हात्रे आणि प्रशांतजी माळी सर रत्नागिरी प्रीमियर लीग जन गाजवली। त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश अमर अकबर अँथोनी, अर्थात प्रशांत माळी सर, संदीपजी पाटील आणि राजेंद्रजी घरत हे 3 पंच आणि त्यांच्या समवेत आमचे गुरुदेव पंडित सर आणि अमित पाजी, एक भजन बुवा आणि इकडे भजन सम्राट, अशा त्या 5 महारथीनं रत्नागिरी प्रीमियर लीग गाजवली। ते खूप साऱ्या गोड आठवणी अजूनही आमच्या मनामध्ये आहेत। तर वडिया सामन्याकडे सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली। नयन आणि विकी मुंबईकर, गोलंदाज मोन्याचा हा पहिला चेंडू, दिशा भरकटली। क्वालिफाईड पंच मुकेश म्हात्रे सर, मॅन फ्रॉम नवीन सेवा यांचा सुवरचा इशारा आला। एक धाव, एका धावसंख्येने खातं ओपन झालंय दिवाळे टीमचं। मांगीरदेव वॉरियर्स दिवाळे, एक चेंडू 5 धावांचा षटकार पाहायला मिळाला टीमकडनं। पुन्हा एकदा मोन्याचा हा चेंडू कलात्मक खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय आणि मात्र इथं बाद होणार। नयन, पहिला आदरा मिळाला टीम दिवाळी टीमला आणि पहिली सफलता मिळाली टीम सावरकर 11 सावरकर या टीमला। डीजे थँक्यू। दिवा पाटील साहेबांचं हे गाणं आपण पाहिलंय, ज्या माणसानं आपल्या जीवनामध्ये कधी स्वार्थ बघितलं नाही। 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, महाराष्ट्र विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पण त्यानं सांभाळलंय, अशा दिवा पाटील साहेबांचं हे गीत ऐकलंय। आणि मी पंडित सर 3 दिवस या रजनीमध्ये पाहिलाय। या व्यासपीठावर स्पर्धा ही काँग्रेसच्या नावानं आहे, पण या व्यासपीठावर शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस अशा सर्व पक्षाचे नेते मंडळी पाहायला मिळालं। कारण कार्यक्रम कुठे असू द्या, राजकीय चपला बाजूला ठेवून ही सर्व मंडळी एकत्र येतात। हे खऱ्या अर्थाने गावाचं यश आहे। स्पर्धा कुठल्या पक्षाची आहे हा विचार न करता स्पर्धा आपल्या गावाची आहे। आपल्या गावाचा अभिमान आपल्याला असायला हवा, कारण भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, भुकेपेक्षा कमी खाण्याला प्रकृती म्हणतात आणि आपल्या ताटाबंद दुसऱ्याला अर्धी भाकरी देणं याला पागोटे गावाची संस्कृती म्हणतात। ही संस्कृती या गावानं जतन केलेली आहे। असं हे आदर्श गाव म्हणजे पागोटे। या पागोटे गावामध्ये हा क्रिकेटचा महाकुंभ आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर नयन। एक नयन गेला, दुसरा नयन आला, जाता जाता मात्र वाचला। बॅटची एज होती, यष्टशकाला हा झेल पकडता आला नाही, जीवनदान दिलं। येणाऱ्या काळामध्ये हा जीवनदान किती महाग ठरेल ते पाहायचं आहे, कारण क्रिकेटमध्ये आपण पाहत असतोय पकडो कॅच आणि जितो मॅच। ज्यावेळी आपण कधी कधी कॅच सोडतात त्या खूप महागही होत असतात। अशा अनेक उदाहरणं आपण मैदानामध्ये पाहत असताय। आता मात्र दशरथजी पाटील असते तर वेगळं विश्लेषण यावेळी त्यांनी दिलं असतं। एकच धाव आतापर्यंत, एक फलंदाज बाद झाला, चेंडू संपले 2। चांगली गोलंदाजी करतोय आता प्रमाणे मोन्या। आई चेंडू सुरेख। तत्पूर्वी विनंतीचा पुकार आम्ही करतोय SPCC करंजा आणि जरीमरी नागाव या 2 टीमला आपणही लवकर यायचं आहे। जरीमरी नागाव टीमचे पुरस्कर्ते आहेत उरण प्रीमियर लीगचे आयोजक वैभवजी कडू, त्यांचा हा संघ आहे। पुढचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळाला, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, चेंडू करतोय
हवाई सफर मिळतील या चेंडूवर 6 धावा डीजे. समजलं समजलं का गाण्याला अर्थ आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय असं वाटतंय आणि मात्र इथे मात्र बाद झालाय फलंदाज नयन. दुसरा नयन सुद्धा बाद झालाय. 2 फलंदाज बाद झाले तर दिवाळी टीमचे धावसंख्या धावपटलावर 2-7 डीजे. थँक्यू. नयन बाद झालाय मैदानामध्ये. नवीन फलंदाज येतो 4थ्या क्रमांकावर कंकेश. कंकेश हा फलंदाज मैदानामध्ये येतो 4थ्या क्रमांकावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मोन्याकडनं. आतापर्यंत 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना त्याने माघारी पाठवलेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज मोन्याचं. कंकेश कशा प्रकारे खेळ करणार मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. हुतात्मा मैदान पागोटे ज्या गावाला इतिहास आहे, पंच हुतात्म्य खऱ्या अर्थानं या भूमीमध्ये झालेत. अशी भूमी आदर्शवत भूमी आहे. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज मोन्या. मोन्याचा हा चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. अतिशय चांगला थ्रो त्याच्याकडनं गेलाय. 1च धाव मिळाली या चेंडूवर. एका धावसंख्येनं पहिलं षटक संपलं P1चं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावपटावर पाहायला मिळतात 2-8. 2-8 अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आजची शेवटची रजनी, काळ्याचा दिवस आहे आज, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटची रात्र गोड जावी या उद्देशानं ही स्पर्धा आपण पाहताय. स्पर्धा स्वाभिमानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा पागोटे गावाच्या गौरवाची आहे. स्पर्धा पागोटे गावाच्या एकीची आहे. स्पर्धा प्रेक्षकांची, स्पर्धा खेळाडूंची, स्पर्धा पंचांची, स्पर्धा समालोचकांची, स्पर्धा गुणलेखकांची, स्पर्धा लाईव्ह वाल्यांची आणि स्पर्धा डीजे वाल्यांची. स्पीडअप करायचा सामना, अशी अभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. जसं वेळ सावरकर टीमने आता घेऊ नका. अंतिम काही क्षण या स्पर्धेच्या शिल्लक राहिलेत. धावसंख्या धावपटलावर 8 पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीमध्ये आता मात्र झालाय बदल. नवीन आला गोलंदाज सावरकर 11 सावरकर टीमचा सुमित घरात हा गोलंदाज आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्यात. 12 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धीमध्ये अजून शिल्लक असणार आहे. 8 धावा धावपटलावर. यावर्षी मात्र उरण तालुक्यामध्ये क्रिकेटचा जीवर पाहायला मिळाला. अनेक नाईट स्पर्धा. एकदा नोव्हेंबर महिना चालू झाला आणि तो तिथपासनं मात्र या उरण तालुक्यामध्ये खूप साऱ्या स्पर्धा अजूनही संपत नाही आहे. अजून खूप साऱ्या स्पर्धा नाईट आहेत. एका वेळी 4-4, 5-5 ठिकाणी जायचं कुठं असा विचार पडतोय. आमच्या पंडित सरांना आरामच नाही. 365 दिवसातून 300 दिवस त्यांना कॉल आहेत आणि मात्र एका दिवशी 4-4, 5-5. मग त्यावर कुठेतरी आमच्यासारख्या एखाद्या साध्या समालोचकांना संधी मिळत असते. असे आमचे गुरुतुल्य पंडित सर आहेत की ज्यांना आपल्या ज्या कलेतून अनेक नवीन समालोचक त्यांना घडवलेत. ते महाराष्ट्र भूषण असणार आहे, अर्थात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रायगड भूषण पंडित सर. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सुमित घरत. समोर असणारा फलंदाज कंकेश. नॉन स्ट्राईकला विकी मुंबईकर. 8 धावा धावपट्टावर. पुढचा चेंडू सुमितचा. पहिला चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळाली. 1च धावसंख्येत समाधान मानावं लागेल. खराब थ्रो थोडा होता पण गॅदर केलंय सुमितनं. 1 धावसंख्येनं समाधान मानावं लागलं. 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 9व्या आकड्यावर. भावेश मुनकर कुठे गेला आपला कॅमेरामॅन? दिसच नाही. भावेशनं मात्र सर्वांची मनं जिंकलीत. कॅमेरामॅन
सरपंच आमचे प्रकाश ठाकूर समालोचक मित्र यांना खूप आवडला हा पोरगा, कारण प्रकाश ठाकूर साहेब सरांचे स्टेटस बघितले आम्ही विवेक भाई स्टेटसमध्ये खूप प्रसिद्ध 500 लोकांनी बघितलं स्टेटस ते. पुढचा चेंडू सुमितचा पुन्हा एकदा विकी मुंबई कराचीसाठी मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अपील झालाय आत्मविश्वास वाटतंय मात्र पंचानं नकार दिलाय चेंडू निर्धाव केलाय धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर 2-9 2-9 3 षटकांचा हा सामना असताना 9 धावा धावपट्ट्यावर पाहायला मिळतात. आणखी उरण तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये खोपटे पिरकोन अशा अनेक ठिकाणी अजून स्पर्धा बाकी आहेत. जसकार बेलपाडा नवघर भाई ट्रॉफी नवघर बेलपाडाच्या मैदानावर आहेत जसकारच्या मैदानावर आहेत खोपट्याच्या मैदानावर आहेत पिरकोनच्या मैदानावर आहेत. 2 धावा या चेंडूवर 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 11 वर. कधी कधी क्रिकेटपासून परिवाराची मंडळी नाराज होत असतात पण क्रिकेटनं खूप काही वैभव अनेकांना कमवून दिले अनेकांना रोजगार या क्रिकेटने दिले. तिकडे आमची बत्ती बंद झाली तर त्या बत्ती खाली सुद्धा अनेकांना एक वेगळा रोजगार या माध्यमातून मिळत असतोय. धावसंख्या धावपटलावर 2-11 2-11 नंतर हा फटका आला प्रॉपर टायमिंगचा अतिशय दर्जेदार हा फटका पाहायला मिळाला. विकी मुंबईकरांना बघितलं शांतता संयम आणि करेक्ट कार्यक्रम विकीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आल्या 6 धावा डीजे. थँक्यू. 6 धावसंख्येनं संघ 17 या आकड्यावर पोहोचलाय. पुन्हा एकदा शफल झाला होता फायनल क्षेत्रामध्ये मारायचा होता प्रॉपर टायमिंग झाला नाही. 1 धावसंख्या बॅटची एज लागली 1 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 18 वर. आमचे लाडके आयोजक भाई सुजित पाटील श्याम पाटील चेतन पाटील संपूर्ण आमच्या कल्पेशजी पाटील आमची सर्व मंडळींची खूप सारी मेहनत या स्पर्धेला लाभली. स्पर्धा 3 रजनीची पण मात्र मेहनत 1 ते 2 महिन्याची आहे. उद्या मात्र आरामात सर्व मंडळी झोपतील. खूप जागरण झालं त्यांना सर्व मंडळींना खूप मेहनत त्या लोकांनी सर्वांना घेतलेली आहे. धावसंख्या धावपटल्यावर 2-18 चालू असणारं षटक पाहत आहे सुमित घरजचं. ज्या षटकामध्ये एक षटकारी आलाय षटकातील शेवटचा चेंडू असेल सुमितचा. हा अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्र निवडलं फाईल लेग चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय गोलच्या वेगानं सीमारच्या पार आलाय दर्जेदार चौकार डीजे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळतात ती 2-22 प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी. मांगीर देव वॉरियर्स दिवाळे या टीमनं राखली. खूप चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली आणि या भेटीनं अतिशय यश निर्माण केलं. अवघ्या या पहिल्या पर्वामध्ये ज्या पहिल्या पर्वाचं अनेकांना गर्व आहे असे हे पर्व आपण पाहत आहे. पुन्हा एकदा स्पीडअप करा जास्त वेळ आता पण घालवू नका. 14 मिनिटं आतापर्यंत झाले 2 षटक संपण्यासाठी. 15 मिनिटांचा कालावधी आपल्या टीमला दिलाय फक्त 1 मिनिटच आपला शिल्लक राहिलाय. 22 धावा झाल्यात. जी क्रिक लाईव्ह उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला त्यानं सुद्धा खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकलीत. या स्पर्धेनिमित्तानं 3 कॅमेरा या स्पर्धेमध्ये पाहिले आहेत. उत्तम क्लॅरिटी त्यांच्या नौपाडा विभागातील आमचे आदरणीय व्यक्तिमत्व संदेश भगत एक मोठं नाव आहे आणि अर्थात देवचंद भोपी मोठीजुई यांचे मेवणेही आहेत.
खूप चांगलं कार्य त्यांचं या माध्यमातून झालंय आणि खास करून भावेश मुनकर यानं तर सर्वांची मनं जिंकलीत. पण कधी कधी काय होत आहे, नऊ पाडा नाही, भावेश मुनकर बद्दल बोलू आपण नंतर. तर नवीन आलेला गोलंदाज विकी घरात 22 धावा, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला. एक धावसंख्या पूर्ण, दोनचा प्रयत्न, बघता बघता 2 धावाही पूर्ण. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 24 वर. 2 बाद 24 चांगली धावसंख्या. रनिंग बिटवीन विकेट अतिशय सुंदर आहे. दिवाळ संघाचं कौतुक करावं लागेल. षटकार चौकारावर भर देत आहेत, त्या पलीकडे सिंगल डबलही ते धावा घेत आहेत. हा क्रिकेटचा भाग असतोय. सध्या क्रिकेट हे बदललं, कारण आताचं क्रिकेट फॉरवर्ड झालंय. षटकार चौकार जास्त खेळाडू खेळतायत. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, फक्त चेंडू ढकलून दिलाय. फंबलदार क्षेत्ररक्षक एकामध्ये पुन्हा 2 मध्ये कन्वर्ट होईल. 2 धावसंख्येनं संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. क्रिकेट जर म्हटलं तर कोणी गाजवले असतोय, कोण गाजवतोय, तर कोण येणाऱ्या काळामध्ये गाजवेल, असा क्रिकेटचा खेळ असतोय. पण ज्येष्ठ मंडळींचा रिस्पेक्ट हा करणं आहे क्रिकेटमध्ये, कारण त्याने सुद्धा आपलं आयुष्य या क्रिकेटला वेचलं असलं. अशा अनेक शौर्युद्धांचं नवतरुण खेळाडूंना आदर्श बाळगायला पाहिजे आणि त्यांचा रिस्पेक्ट हा नेहमी करायला पाहिजे. हा क्रिकेट आहे. धावसंख्या धावपटलावर 26, 2 बाद 26, शेवटचे 4 चेंडूचा खेळ या पहिल्या पूर्वार्धामधील बाकी असेल. समोर असणारा फलंदाज विकी मुंबईकर. विकीसाठी हा चेंडू फेकून दिलाय. अतिशय लांब लचक, या स्पर्धेमधला सर्वात लांब लचक हा षटकार मारलाय फलंदाज विकी मुंबईकरच्या बॅट मधनं. डीजे थँक्यू. काय गाणं, 12 वाजून गेल्यानंतर गाणंही भारी आहेत. विकीच्या बॉलिंगवर विकीने हा षटकार मारलाय. धावसंख्या धावपटलावर 30 पाहायला मिळतोय. पुन्हा सज्ज होतोय विकी घरत. पुन्हा एकदा बुलटा चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक मिळालाय, बॅक टू बॅक आणखी एक षटकार पाहायला मिळाला. स्कोर झाला धावपटलावर 36. 1 मिनिट 38. लक्ष आहे तुमचं, आम्हाला बघायचं होतं दिवाळ संघाचं लक्ष आहे की नाही. मात्र नवी मुंबई मधून हा संघ लक्ष बारीक आहे. आम्हाला माहिती आहे 38-36 मुद्दाम बोललो. लक्ष खूप चांगलं आहे. कौतुक करावं लागेल सर्व. 12व्या खेळाडूला माहित नव्हतं, माहिती होतं. 32 व 6, 38 धावा धावपटलावर 2 बाद 38. शेवटचे 2 चेंडू आहेत. आणि पंडित सर, आपण मग विषय छेडला होता भावेश मुनकरचा. स्वप्नामध्ये अनेक पर्याय असतील, कारण 12वी परीक्षा त्याने दिली. कॉलेजचं जीवन जगत असताना भावेशचं कौतुक करावं लागेल. अनेक आपण त्याच्यामध्ये इम्प्रेस झालो त्या पोरावर, तर शाळेमध्ये किती पोरी त्याच्यावर इम्प्रेस झाल्या असतील भावेश मुनकरवर. नक्की तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्ही नक्की घेऊ सर. पुन्हा एकदा येतो का काय आणखी, मात्र बघा एकदा नशीब फिरलं, देव देतं आणि कर्म नेतं. घर फिरलं की घराचे वाशे फिरतात, त्या प्रकारचा हा प्रकार झाला. हा चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार आलाय. आणखी एक धावसंख्या धावपटलावर झाल्या आता 42. आता मात्र शेवटचा एक चेंडू असेल पहिल्या पूर्वार्धामधील विकी घरतचा. 42 नंतर हा फटका प्रोडक्शन असणार आहे. एकच धाव मिळेल, 2चा प्रयत्न नक्की आहे, मात्र 2 धावा होऊ शकत नाही. अशा अर्थानं पहिला पूर्वार्ध संपला. धावपटलावर धावसंख्या 43 आहे. 44 धावांचं आव्हान आहे. उसरली संघाचा संगणक आपण यायचं आहे. रिवा 11 गावदेवी उसरली या टीमच्या संगणकाला विनंती करून आपण इथे यायचं आहे. तर मगाशी विषय आपण छेडला भावेश मुनकर. पंडित सर काय सांगाल त्या मुलाबद्दल? 3 दिवस सर्वांची मनं त्या मुलांना जिंकलेत. खरं तर भावेश मुनकर ही 3 दिवस स्पर्धा कव्हर करताना, ही स्पर्धा जरी क्रिकेटची असेल तरी आमची झी क्रिक फक्त क्रिकेटची मैदानच कव्हर करत नाही, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट कव्हर करतो आहे. आणि तेव्हा खरं तर या भावेशला अगदी स्पर्धा कव्हर करताना आता पाहू शकाल ब्रॉडकास्टिंगवर असणारी वय काय, या वयात कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये
किंबहुना फोटोग्राफरांचा एक उत्तम उल्लेख इंस्टाग्रामवरती केला जातोय राजेंद्र सर, की किंबहुना आपली बायको आपली पत्नी नवऱ्याचं ऐकू शकत नाही पण फोटोग्राफरांचं निश्चित ऐकतील. भावेश किंबहुना तशाच प्रकारे अनेक इव्हेंट कव्हर करताना कैकांच्या अगदी मनातील प्रिन्स राहिलाय हा भावेश. नक्की स्माईल सुद्धा खूप सुंदर आहे भावेशची. भावेशने मन जिंकलीत. अनेक इव्हेंट करत असताना सर आपण विषय मस्त छेडलात की फोटोग्राफी करत असताना कधी कधी आपले सौभाग्यवती आपल्या ऐकत नसतात, पण फोटोग्राफर सांगला बाबा असा हो तसा हो तर बरोबर होतात. तर वळूया 44 धावांचं आव्हान आहे. टीम सावरकर 11 सावरकर आणि या टीमचा वन मॅन आर्मी चेतन घरात किंवा ज्यानं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक साजरं केलं. या स्पर्धेमध्ये 54 धावा ज्यानं उभारल्यात. तर वळूया सामन्याकडे 44 धावांचं आव्हान सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. सावरकर 11 सावरकर टीमला विनंतीचा पुकार आहे आणि गावदेवी उसरली या संघाच्या संघटनाकडे विनंती करणं आपण त्वरित या. चहा होते चहा. थँक्यू भावेश. अनेक ठिकाणी तू जात असतोस, स्पर्धा कव्हर करतोस. ही स्पर्धा तुला कशी वाटली तर 2 शब्द तू व्यक्त करावे, कारण अनेक स्पर्धेमध्ये तू कॅमेरामॅनचं काम करतोय, पण ही स्पर्धा आगळी वेगळी आहे. उरण तालुक्यामध्ये पागोटे भूमिकेमध्ये पागोटे गावाचं नावच खूप वेगळं आहे. खूप मौज मस्ती असते. तर या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? लाजतोय आणि जो जास्त लाजतो ना तो खूप भारी असतो. फसतो. 44 धावांसह पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सावरकर टीमची सुमित आणि दहशतीचा दुसरं नाव चेतन, ज्यानं 54 धावा पहिल्या सामन्यामध्ये केलं होतं, ज्यानं दहशत या मैदानावर निर्माण केली. आणि त्याचं मनोगत घेत असताना पंडित सरांना विचारलेल्या प्रश्नांना अतिशय चोख उत्तर त्यानं दिलं की या मैदानामधून मी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये मालिकेवरचा किताब मी पटकवले आणि हे मैदान मला अतिशय लकी आहे, अशी बाईट आपण चेतनकडनं पाहिली होती. तो चेतन घरात सलामीला आहे. मिस्टर 360 खेळणारा हा खेळाडू आहे. एबी डिव्हिलियर्स म्हणून चेतन घरातकडे पाहायला जातोय. 44 धावांचा आव्हान आहे. पाहायचा हा सामना दुतर्फा नक्की असेल. दिवाळ संघाची स्ट्रॉंग बाजू आहे गोलंदाजी. या सामन्यामध्ये कसा होतोय खेळ? विक्की मुंबईकर. पहिला चेंडू सुरेख होता, सन्मानपूर्वक दिलाय. चांगल्या खेळाडूची ही निशाणी असतोय. ज्यावेळी चांगला चेंडू असतोय त्या चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे आणि खराब चेंडू आला की त्याचा फायदा घ्यायचा आहे. अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेतन कडनं पहिला चेंडू गेला निर्धाव. अजूनही खातं खोलायचं बाकी असेल टीम सावरकर 11 सावरकरचं. पुढचा चेंडू बघा, आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि झालं काय? ज्या विकेट होती गरज ती विकेट यावेळी मिळवून दिली. विक्की देशमुख या गोलंदाजांना दिवाळ टीमसाठी पहिला मोठा हादरा मिळाला यावेळी सावरकर 11 सावरकर टीमला आणि पहिली मोठी सफलता मिळाली विक्की मुंबईकरनं मिळवून दिली दिवाळ टीमसाठी. डीजे थँक्यू. तर पुन्हा एकदा विनंतीचा पुकार आम्ही करतोय SPCC करंजा आणि जरीमरी नागाव या दोन्ही संघालाही आपणही उपस्थित लवकर राहायचं आहे आणि उसरली टीमच्या संघाकडे विनंती आपण या. इथे थोडासा संघ अडचणीमध्ये आलाय आणि ज्याच्या वेळी वाट्याला संघर्ष येत असताना
तेव्हा मात्र आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी असते. आजचा संघर्ष हा उद्याचा सामर्थ्य मिरवून देत असतोय. ते सामर्थ्य मिरवून दिलं का हा पर्यंत आलेला नवीन बाळूकडे गुणवत्ता नक्की आहे आणि या कठीण समयीमध्ये संकटमोचक फलंदाजी करेल का हा येणारा काळ यावेळी सांगून जाईल. बाळूने सुद्धा अनेक मैदानं गाजवलीत. सावरकर टीमचा एक अष्टपैलू हा खेळाडू आहे बाळू. पुढचा चेंडू असेल विकीचा. चौथा चेंडू यावेळी फेकलाय. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जाणार. आत्मविश्वास वाढविणारा चौकार आलाय बाळूच्या बॅटमधनं. खातं ओपन झालंय टीम सावरकर 11. सावरकर या टीमचं रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलेल. ती वेळ बदलवायची असेल तरी वीच वेळ योग्य आहे बाळूसाठी. चौकार आलाय. चौकारानं आपल्या संघाचं खातं खोललं. बाळूनं समीकरण बदललं. येणारे 14 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फुलटास चेंडू होती. दिशा पुन्हा एकदा पाहायला मिळाली. बॅक टू बॅक आणखी एक चौकार पाहायला मिळाला बाळूच्या बॅटमधनं. डीजे गाण्यामध्ये अर्थ खूप चांगला आहे. 13 चेंडू 36 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिले. बाळू मात्र ऑन फायर झालाय. पॉझिटिव्ह विचारानं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा 2 चौकाराने कमबॅक केलाय विकी मुंबईकर या गोलंदाजानं. सुरेख चेंडू अशा रीतीनं पहिलं षटक संपलं. P1चं पहिल्या षटकामध्ये धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळतात. सावरकर 11 सावरकर या टीमच्या 8 येणाऱ्या आता 12 चेंडू असतील आणि 36 धावांची आवश्यकता आहे. संघ जरी सावरकर संघ अडचणीमध्ये असेल तरी मात्र त्यांना एवढंच सांगेन या टीमसाठी की एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कारण यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असतंय. आत्मविश्वास मजबूत असलं तर मात्र सर्व काही होतं. हे ध्येय जर आपल्या गाठायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. आणि ज्या ज्या वेळी आपण संघर्ष कराल उद्याचं सामर्थ्य हे नक्की मिळतंय. ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर दोन्ही फलंदाजांचं चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये करायला पाहिजे. 12 चेंडू 36 धावांचं समीकरण. प्रति षटकामागे 18 धावांची सरासरी या टीमला राखायचे. अशा अनेक सामने सहजरित्या या बाळूनं आणि सुमितनं जिंकून दिलेत सावरकर टीमसाठी. ती योग्य वेळ आहे. मात्र दिवाळी टीमचं मनापासून कौतुक करावं लागेल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या टीमची होताना दिसतोय. नवीन आलेले गोलंदाज पहिला चेंडू फेकलाय सुबैर. कुणालनं एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय. एक बाद 9 बाद होणारा फलंदाज चेतन घरत या टीमची रणमशीन. टीमची नव्हे तर उरण विभागाची रणमशीन आहे चेतन घरत. पुढचा चेंडू होता. जोरदार अपील झालाय आणि मात्र खेळाडूवृत्ती बघा. पंचानं बाद देण्याच्या अगोदरच हा फलंदाज मैदानाच्या बाहेर सोडतो. ही खेळाडूवृत्ती क्रिकेटमध्ये असायला हवी. हा आदर्श अनेक तरुण मुलांना घ्यायला पाहिजे. दुसरा फलंदाज बाद झाला सावरकर 11 सावरकर टीमचा. दुसरी सफलता मिळतोय दिवाळी टीमसाठी. डीजे 9 धावा धावपटलावर 2 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोन्या येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे मात्र अजूनही वेळ गेली नाही. अजूनही वेळ आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. गोलंदाज कुणाल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कुणालकडनं. आम्हाला चहा आलाय मनपूर्वक आम्ही आयोजकांचं या निमित्तानं आभार मानतो. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला की काय आणि मात्र फटका बसला होता. साधा सोपा झेल या खेळाडूंना सोडलाय. 2 धावा बाद झाल्या टीम सावरकर टीमला. 2 धावसंख्येने संघ पोहोचलाय 11 या आकड्यावर. अशा चुका जर आपण कराल तर मात्र येणाऱ्या काळामध्ये त्या चुका महागी ठरू शकतील.
पुन्हा एकदा सज्ज. कुणालचा हा चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटली. पुन्हा एकदा पंचांचा सुबैरचा इशारा आलाय. एक धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 12 या आकड्यावर. 44 धावांचं आव्हान असताना 12 झाल्यात. आता येणारे 10 चेंडू आणि 32 धावा. 2 मोठे फटके या 4 चेंडू मध्ये येणं हे अनिवार्य आहे सावरकर टीम साठी, पण ते फटके मारू देत नाहीये दिवाळी टीमचे गोलंदाज. कौतुक करावं लागेल दिवाळी टीमचं. खूप चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि चांगली फिल्डिंग या टीमची आजच्या संपूर्ण या रजनीमध्ये पाहायला मिळाली. आता समीकरण बदलणार. येणारे 9 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. नागाव टीमचं इथं आगमन झालंय. जरीमरी नागाव, मनपूर्वक आम्ही या टीमचं आभार मानतोय. पुन्हा एकदा चेंडू बघा, काय नजाकत चेंडू मध्ये. क्रिकेटमध्ये प्रॉपर काय असतं, परफेक्ट काय असतं, यॉर्कर. हा यॉर्कर चेंडू फेकला गोलंदाज कुणालनं. चेंडू गेला आणखी एक निर्धाव. आता समीकरण बदललं. येणारे 8 चेंडू आणि 32 धावांचं एक आव्हान या सामन्यामध्ये राहिलंय. पुन्हा एकदा टप्पा पडला. व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि वारंवार फलंदाज मोडे मात्र थोडीशी खराब अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता समीकरण बदललं. येणारे 7 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. सात चेंडू 32 धावांचं समीकरण आहे. अजूनही या चेंडू एका षटकार आला तर 6 चेंडू 26 धावांचं समीकरण शिल्लक राहू शकते. उसरी टीमचा संगणक या 7 चेंडू 32 धावा. पुन्हा एकदा चेंडू बघा, प्रॉपर यॉर्कर. काय चेंडू फेकले लगातार. हा 4था चेंडू निर्धाव. अशा रीतीने 2 षटकं संपली. धावसंख्या धावपट्ट्यावर 12. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. कोण धावून येणार या मदतीला, कोण वाचवणार हा सामना, हा प्रश्न यावेळी समोर आलाय. कारण ज्यावेळी आपण औरंगजेबाच्या महालामध्ये पाहिलाय शिवाजी महाराजांना मारायचं होतं, कोण हा विडा उचलेल हा प्रश्न पडला होता. त्यावेळी मात्र अफजल खानानं तो विडा उचलला होता. आता यावेळी सावरकर टीमसाठी हा सामना कोण वाचवेल हा मोठा प्रश्न यावेळी पडलाय. सहा चेंडू 32 धावांचं समीकरण असताना नवीन आले गोलंदाज देवेश कोळी. देवेश कोळी 6 चेंडू 32 धावांचं समीकरण. पहिला चेंडू पुन्हा एकदा हा निर्धाव. आता 5 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये. पुढचा सामना हा 2 षटकांचा असेल याची नोंद घ्या. पुढचा सामना 2 षटकांचा. 5 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये. खूप चांगली गोलंदाजी दिवाळी टीमनं केली. हा पुलटा चेंडू होता, लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय आणि मात्र हा चेंडू आलाय सीमाराच्या बाहेर चौकार. आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. डीजे थँक्यू. 4 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा हा बीमर चेंडू. पंचांचा इशारा आला बीमरचा आणि 1 धाव बॅटने येणार म्हणजे या चेंडूवर 2 धावा मिळतील. आता समीकरण हे बदलणार. येणारे 4 चेंडू असतील आणि 26 धावांची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये राहिलेली आहे. थोडं अशक्य जरी असलं तर एखाद्या नशिबानं जर साथ दिली तर सावरकर 11 सावरकर टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान या सामन्यामध्ये होऊ शकतोय. दिवाळ संघाचं खूप कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग या टीमची राहिलेली आहे. 4 चेंडू 26चं आव्हान. पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा सुरेख. येणार प्रत्येक गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. आता समीकरण बदललं. येणारे 3 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय.
सावरकर टीमचे आमचे सँडी भाई यांच्या माध्यमातून गोविंद पटकाचा थरार आपल्याला जैनपीडच्या मैदानावर पाहतोय, त्यांचे सुद्धा इथे आगमन झालं होतं. या चेंडूवर आता मात्र एकच धाव. आता या फक्त ऑब्झर्व तर बाकी राहिली या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण सामन्याचं. दोन चेंडू 24 धावा. हा चेंडू पॉइंटच्या झोन मध्ये खेळला, शतक तैनात, धाव घेतली नाही, चेंडू निर्धाव गेला. आता 1 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं. 1-24 असं समीकरण या सामन्यामध्ये असेल. शेवटचा चेंडू या मॅच मधला आहे आणि हा शेवटचा चेंडू शेवट गोड केला. चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, चौकार. अशा रीतीने हा सामना जिंकला दिवाळी टीमनं. हार्दिक अभिनंदन दिवाळी टीमचं आणि हार्दिक आभार सावरकर इलेव्हन टीमचं. तर दोन्ही संघाच्या संघाकडे यायचं आहे.